केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सायकल रॅली 7 मार्च रोजी गुजरात राज्यातील कच्छ किनाऱ्यापासून निघाली असून ती 13व्या दिवशी पालघर जिल्ह्यातील वसईत पोहोचली आहे। पेल्हार पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या गोल्डन चॅरेट हॉटेल परिसरात रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलने आपल्या 56व्या स्थापना दिवसानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित एक विशेष सायक्लोथॉन आयोजित केला आहे। ही सायकल रॅली 7 मार्च 2025 रोजी सुरू झाली असून भारताच्या विस्तृत तटीय रेषेवर 6553 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। पश्चिम तटावर गुजरातमधील लखपत किल्ला आणि पूर्व तटावर पश्चिम बंगालमधील बखाली येथून 2 सायकल पथकांनी ही रॅली सुरू केली। तटीय सुरक्षा आणि भारताच्या आर्थिक समृद्धीचे रक्षण करण्यासाठी CISFची बांधिलकी दर्शवणे, स्थानिक मच्छीमार समुदायांना तटीय सुरक्षेबद्दल जागरूक करणे आणि त्यांना सुरक्षा एजन्सीशी जोडणे या सायक्लोथॉनमध्ये 14 महिलांसह एकूण 125 CISF कर्मचारी सहभागी झाले आहेत। सायकलस्वार भारताच्या तटीय प्रदेशांमधून प्रवास करतील, ज्यामध्ये सुरत, मुंबई, गोवा, मंगळुरू, कोची, हल्दिया, कोणार्क, पारादीप, विशाखापट्टणम, चेन्नई, पुदुचेरी यासारख्या शहरांचा समावेश आहे। दोन्ही पथके 1 एप्रिल 2025 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे एकत्र येऊन रॅलीचा समारोप करतील। यावेळी कॅप्टन गोपाल देवांग अर्जुन पुरस्कार, मीरा भाईंदर वसई विरार शहर पोलीस आयुक्तालय, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, DCP जयंत बजबळे, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे, संजय हजारे, वसई तालुका उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, शेखर मांडे, डॉक्टर कमांडंट राजेश कुमार आर्य, ONGC मुंबई, डेप्युटी कमांडंट विभू S प्रतिहार, असिस्टंट कमांडंट साई नाईक, राम मारुती कुंडल आदी उपस्थित होते।